नमस्कार, मी तेजल खिल्लारे. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत. केसरकर आणि त्या अधिकाऱ्यांनी जो का असलाच असा जो प्रकार केलेला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. तसंच महाडमध्ये याच्या विरोधात जितेंद्र आव्हाड यांनी चुकून त्या मनुस्मृतीच्या खाली जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो होता तो त्यांनी न पाहताच फाडला. मात्र त्यांनी ताबडतोब त्यांची सगळ्या समाजाची माफी मागितली. एक मनाचा मोठेपणा, दिलदार वृत्ती दाखवली त्यांनी. आणि आव्हाड, जितेंद्र आव्हाड हे आंबेडकरी विचाराचे आहे, त्याच्याबद्दल कोणाच्याही मनात शंका नाही. आणि जर तसं जर आम्हाला जर वाटलं असतं तर आम्ही त्यांच्या विरोधात उतरलो असतो. परंतु आव्हाड हे आंबेडकरवादी आहेत याची पूर्ण आम्हाला खात्री आहे. आणि उद्या जे BJP वाले किंवा त्यांचे सहयोगी पक्ष ते किंवा आमच्यातली काही वास्तवनीतले निखारे जे BJPच्या बाजूने आज बोलत आहेत त्यांनाही आम्ही सांगू इच्छितो की तुम्ही ही आंदोलनं थांबवा. जर तुम्ही जर थांबवली नाहीत तर तुमच्या विरोधात सुद्धा प्रति आंदोलनं ही आंबेडकरी जनता सुरू करेल. आणि आव्हाड साहेब हे आंबेडकरी विचाराचे आहेत हे आम्ही पुन्हा पुन्हा सांगतोय. आणि आव्हाड साहेबांना जे टार्गेट केलं जातंय ते आणि बाबासाहेबांचा यांना पुळका येण्याचं काही कारण नाही. कारण ज्यांनी बाबासाहेबाची जी घटना दिल्लीमध्ये जी जाळली गेली त्यांचे पाठराखण करणारे BJPची लोक त्यांनी आम्हाला बाबासाहेब शिकू नये आणि बाबासाहेबांचा पुळका पुतना मावशीचा प्रेम त्यांनी दाखवू नये. आम्ही आव्हाड साहेबांच्या पाठीमागे आहोत. आणि जे जे पुरोगामी विचाराची लोक आहेत ही सगळी येणाऱ्या काळामध्ये जर BJPचं आंदोलन जर असंच उभं जर राहत असेल तर आम्ही त्याच्या विरोधात ठामपणे मोठ्या संख्येने उभा राहू. आणि मनुस्मृती हटाव, देश बचाव हा आमचा पुढचा नारा असेल. आणि केसरकर हटाव, BJP सरकार हटाव हाही आमचा पुढचा नारा असेल. आणि त्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात नक्कीच त्यासाठी रणकंदन करणार आहोत. जर त्यांनी शाळेतलं जे धडे जर काढले नाही तर त्यांना मोठ्या आंदोलनाला या सरकारला जावं लागेल. आणि आम्ही आज या ठिकाणी आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया RKच्या वतीने आम्ही सर्व त्या अधिकाऱ्यांचा आणि शिक्षण मंत्री केसरकर आणि BJP सरकारचा जाहीर निषेध करीत आहोत. जय भीम. जय भीम. लोकज्योती मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही लाईक नसेल केलं तर लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.